नॉट फॉर प्रॉफिटच्या रिव्हिजनला आज आपण सुरुवात करणार आहोत. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स सुरुवात करूयात. चला, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स मध्ये आपण जर बघितलं तर मुख्यत्वे करून दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत मित्रांनो. कारण त्यामध्ये आपण त्या जर गोष्टी समजावून घेतल्या तर अत्यंत महत्वाचा आपल्याला म्हणजे एक मार्कांमध्ये आपली काही कपात होणार नाही. ऍक्च्युअली बघितलं तर तुमची चूक यामध्ये होण्याची शक्यता ती म्हणजे काय की दिलेला एखादा इन्कम असेल तर तो या वर्षीला लागू होतो की नाही होतो. या ठिकाणी एखादा दिलेला उत्पन्न खर्च हा चालू वर्षाला लागू होतो का मागच्या वर्षाला होतो का पुढच्या वर्षाला, हेच तुम्हाला कन्फ्युजन करणारे आयटम्स बाळांनो आहेत. त्यामुळेच हा चॅप्टर बाळांनो अवघड बनलेला आहे. बाकी याच्यात काही वेगळं असं काही कारण आहे का? काही वेगळं कारण नाही आहे की ज्यात तुम्हाला काही समजणार नाही असं काही वेगळं कारण मित्रांनो याच्यामध्ये नाही आहे का नाही. तर तुम्ही तुमच्या अडचणी तर काढून ठेवल्याच असतील. तुमच्या अडचणी सोडवायला मी शेवटी वेळ देतो. आता माईक लावतोय आणि माईक लावल्यावर तुम्हाला माझा आवाज येईल पण मला तुमचा आवाज येणार नाही. ठीक आहे, लावलेला आहे मी. आता मला तुमचा आवाज येणार नाही. क्लास असताना या ठिकाणी या महत्वाच्या क्लासमध्ये तुम्हाला अत्यंत महत्वाची गोष्ट मी समजून सांगणार आहे. ती गोष्ट अशी आहे की ज्या गोष्टीमुळे तुमचा हा प्रॉब्लेम ह्या चॅप्टरच कव्हर होऊ शकतो. तर अशा प्रकारची एक छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. ती ट्रिक तुम्ही समजून घ्या आणि ती ट्रिक तुम्ही समजून घेतली तर निश्चित बानो तुमच्या प्रॉब्लेम मधली बरीचशी अडचण सॉल्व्ह होईल. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट बानो दिलेलं असतं आणि हे रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट विशिष्ट वर्षी संपणार असतं. जनरली ते बानो संपत कधी 31 मार्च समजा काहीतरी असेल पुढे 2020, 21, 22, 25 काय असेल ते असेल. ठीक आहे. तर रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट, आता तुम्हाला हे तुमच्या समोर रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट आहे. तर हे लक्षात तुम्ही घ्या बानो काय याचं मिनिंग होतं आणि काय मिनिंग होत नाही त्याचं. ठीक आहे. आता यामध्ये बघितलं तर ही रिसिप्ट अकाउंट आणि पेमेंट अकाउंट बघितलं तर ही तुमची रिसिप्ट साइड आहे आणि ही तुमची पेमेंट साइड आहे. ठीक आहे ना. ही रिसिप्ट साइड आहे आणि ती पेमेंट साइड आहे आणि ज्यालाच आपण डेबिट साइड पण म्हणू शकतो आणि याला आपण क्रेडिट साइड पण म्हणू शकतो. जनरली तुम्हाला मी पहिले बघितलेलं आहे. तुम्हाला लक्षात असेल की रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट हे रिअल अकाउंटचा प्रकार आहे. हे रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट हा कुठल्या अकाउंटचा प्रकार आहे बाळांनो? रिअल अकाउंटचा प्रकार आहे आणि रिअल अकाउंटचा नियम जवळपास सगळ्यांना माहित आहे. रिअल अकाउंटचा नियम बाळांनो काय सांगतो रे आपल्याला? डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे आपल्याकडे येतं त्याला आपण डेबिट करतो, जे आपल्याकडनं जातं त्याला आपण क्रेडिट करतो. हा आपल्या अकाउंटचा नियम हे जवळपास सगळ्यांना माहित आहे की नाही. बघा या ठिकाणी लिहितो मी डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. बरोबर आहे का? या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट आहे. तर यामध्ये रिसिप्ट साइड आहे आणि पेमेंट साइड आहे. रिसिप्ट साइड काय म्हणते आपल्याला? डेबिट व्हॉट कम्स इन, जे आपल्याकडे आलं ते इथं लिहिलेलं आहे. ओके ना. जे काही इथं आलेलं आहे आपल्याला, जे काही पैसा आलेला आहे तो पैसा या ठिकाणी रिसिप्ट साइडला लिहिलेला आहे. कोणताही पैसा असू द्या, कसलाही असू द्या, कोणत्याही मार्गाने चुकीच्या चांगल्या वाईट कोणत्याही मार्गाने पैसा येऊ द्या, पैसा आला असेल तर रिसिप्ट साइडला त्याची एंट्री बानो केली असेल आणि जर पैसा गेला असेल कोणत्याही मार्गाने पैसा जाऊ द्या, चांगल्या कामाला जाऊ द्या का वाईट कामाला जाऊ द्या का कसल्याही कामाला जाऊ द्या, पैसा गेला असेल तर पैसा गेला म्हणून बानो पेमेंट साइडला लिहिला असेल. तर या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी कळणार आहे आपल्याला.
तो मुद्दा म्हणजे काय, तर या ठिकाणी आता समजा मी लिहिलंय तर सबस्क्रिप्शन, तुमच्या डोक्यात सगळ्यांच्या डोक्यात फक्त एकच फिरायला असं सध्या सबस्क्रिप्शन. आता सबस्क्रिप्शन लिहिलं, सबस्क्रिप्शन समजा मी इथे 50,000 रुपये लिहिलेलं आहे. मग हे 50,000चं सबस्क्रिप्शन काही माहित नाही, या रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटला काही माहित नाही, फक्त याला एवढं माहित आहे की सबस्क्रिप्शन म्हणून 50,000 रुपये मिळाले, 50,000 रुपये म्हणून सबस्क्रिप्शन मिळालं, बाकी काही या रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटला माहित नाही, काहीच माहित नाही. फक्त तो काय म्हणतो की पैसा मिळाला, सबस्क्रिप्शनचा 50,000चा पैसा मिळाला. यात मागच्या वर्षीचे काही आहेत का, पुढल्या वर्षीचे काही आहेत का, या वर्षीचे किती आहेत त्याला काहीच माहित नाही. कोणाला या रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटला माहित नाही काहीच. फक्त डोक्यात एवढं ठेवा, आपण डोक्यामध्ये एवढं ठेवायचं आहे की रिसिप्ट साईड सांगायला लागली की 50,000 रुपये मिळाले सबस्क्रिप्शनचे, एवढं डोक्यात ठेवायचं आपण. मग तुम्हाला या 50,000 काही पुढच्या वर्षीचे किंवा काही मागच्या वर्षीचे असतील तर तसं तुम्हाला ऍडजस्टमेंटला बानो दिलं असेल तर त्या ऍडजस्टमेंट प्रमाणे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्याला ट्रीटमेंट करायचं आहे. समजलं सगळ्याला, समजलं सगळ्याला, ओके ना. मग आता कधी कधी तुम्हाला इथं बानो सांगतात की ₹5,000 इज फॉर लास्ट इयर, आहे की नाही. ते तुम्हाला कंसात सांगितलेलं आहे की ₹5,000 इज फॉर लास्ट इयर, मागच्या शेवटच्या वर्षाकरता हे जे 50,000 रुपये सबस्क्रिप्शन आपल्याला मिळालेलं आहे. रिसिप्ट साइड म्हणजे काय बानो, द पेमेंट हॅज बीन रिसिव्ड. ओके, द पेमेंट हॅज बीन रिसिव्ड, जे काही पैसा मिळालेला आहे तो सबस्क्रिप्शन म्हणून आपण रिसिप्ट साइडला लिहिलेला आहे. तर सबस्क्रिप्शन म्हणून आपल्याला किती रुपयाची कॅश भेटलेली आहे, 50,000ची कॅश भेटलेली आहे. आणि हे कंस काय सांगतो आपल्याला की ₹5,000 इज फॉर लास्ट इयर, हे जे 50,000 या वर्षीचे मिळालेले आहेत त्यातले 5,000 रुपये हे मागच्या वर्षीचे आहेत. त्यातले 50,000तले 5,000 रुपये हे कधीचे आहेत म्हणते, ते मागच्या वर्षीचे आहेत असं म्हणते, आहे की नाही. हे आपण ध्यानामध्ये घेतलं पाहिजे, बाकी काही ध्यानात घ्यायची गरज नाही आपल्याला. तर या वर्षी जे 50,000 सबस्क्रिप्शनचे भेटलेले आहेत त्यातले 5,000 हे मागच्या वर्षीचे आहेत, हे आपण ध्यानामध्ये घेतलं पाहिजे, लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मग आता हे 5,000 मागच्या वर्षीचे भेटलेले आहेत तर निश्चित हे जे सबस्क्रिप्शन आपलं इन्कम होते ते या वर्षीचं इन्कम होत नाही. ते 5,000 रुपये या वर्षीचं इन्कम होते का नाही. जे काही सबस्क्रिप्शन मिळालं 50,000 त्यातले 5,000 हे लास्ट वर्षीचे आहेत, मागच्या वर्षीचे आहेत. तर याचा अर्थ सबस्क्रिप्शन 50,000पैकी 5,000चं सबस्क्रिप्शन या वर्षीचं असणार नाही, ते मागच्या वर्षीचं असेल. मग जेव्हा आपण ते इन्कम साइडला लिहू त्यातून ते 5,000 रुपये बानो काय केले जातील, लेस केले जातील, वजा केले जातील, मायनस केले जातील. अंडरस्टँड, सगळ्याला कळतंय. हे हे पैसे आपण काय केले जातील, मायनस केले जातील किंवा लेस केले जातील. अंडरस्टँड. एक फळ्यावरचं सरळ दिसतंय का उलट दिसतंय? बर, हा राईट. तर अशा प्रकारे आपण जर बघितलं तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पाहता येईल की सबस्क्रिप्शन कशा प्रकारे आहे ते. चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन फक्त इन्कम, आता हे झालं तुमचं रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट. यामध्ये एवढं लक्षात ठेवा की रिसिप्ट म्हणजे पैसा मिळाला, मिळाला, मिळणं बाकी आहे किंवा काय झालं माहित नाही. फक्त हे काय सांगते, पैसा मिळाला आणि हा पैसा गेला, नगदी पैसा गेला, हे लक्षात ठेवा तुम्ही. याचं मिनिंग काय व्हायलं हे तुम्ही लक्षात ठेवलात तर तुम्ही अर्ध जग जिंकलं वेळानो, आहे की नाही. या प्रॉब्लेमचं अर्ध जग तुम्ही जिंकलेलं आहे. पैसा मिळाला, पैसा गेला, पैसा आला, बस एवढंच सांगितलेलं आहे, बाकी काही सांगितलं नाही. इथं भूतकाळात झालेला आहे, म्हणजे पैसा येणार आहे, मिळणं बाकी आहे, याच्याशी या रिसिप्ट अकाउंट आणि पेमेंट अकाउंटला काही देणं घेणं नाही. देणं आहे का मिळणं आहे याच्याशी काही देणं घेणं नाही. मिळाला, देणं आहे, मिळालं, मिळणं बाकी आहे, याच्याशी याला काही देणं घेणं नाही. फक्त पैसा मिळाला, पैसा दिला, गेला, आहे की नाही. गेला तर कसा गेला, कुठं गेला हे सांगितलं जाईल तुम्हाला, आणि आला तर कोणता आला, कसा आला ते तुम्हाला सांगितलं जाईल, बाकी काही सांगितलं जाणार नाही. तर हे लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे, आता काल मला एका जणांना प्रश्न फोन करून विचारला बानो की सर हे काय झालं की सर सांगितलं की सबस्क्रिप्शन मागच्या वर्षी सर, एक्झॅक्ट मला त्याने काय अमाऊंट सांगितलंय मला लक्षात नाही, पण त्याने मला प्रश्न विचारला की सर या वर्षी सबस्क्रिप्शन मिळाले आहे म्हणते, 50,000 रुपये कंसात दिले म्हणते, 5,000 मागच्या वर्षीचे भेटले सर. आणि ऍडजस्टमेंटला सांगितलं सर की सबस्क्रिप्शन पुढच्या वर्षीचं 7,000 रुपये मिळालं फॉर नेक्स्ट इयर, आहे की नाही.
सबस्क्रिप्शन ₹7,000 फॉर नेक्स्ट इयर आणि सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ₹5,000 फॉर लास्ट इयर, सॉरी फॉर करंट इयर, आहे की नाही. तर काय करायचं, सरळ सोपं काम मित्रांनो, काय माहितीये का की सबस्क्रिप्शन आपण इन्कमला लिहिलं ₹50,000, हे काय साईड आपली इन्कम साईड आहे, लिहिले आपण, लिहिल्यानंतर मित्रांनो यात ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की ₹5,000 हे मागच्या वर्षीचं आहे. मागच्या वर्षीचं आपण काय करणार, लेस करणार, किती उरले आता 45,000. मागच्या वर्षी इन्कम या वर्षी भेटलं, सेकंड पोस्टिंग कुठेही करायची गरज नाही. मागच्या वर्षीचा खर्च या वर्षी केला, मागच्या वर्षी इन्कम या वर्षी केलं, तर याचा खर्च कुठेही बानो लिहायची, सेकंड पोस्टिंग लिहायची गरज नाही. फक्त मागच्या वर्षीचा अजूनही मिळणं बाकी असेल किंवा अजूनही देणं बाकी असेल तर त्याची सेकंड पोस्टिंग होईल बानो, एक तर असेट साईडला नाही तर लॅबिलिटी साईडला. खर्च असेल तर लॅबिलिटी साईडला आणि उत्पन्न असेल तर असेट साईडला. मागच्या वर्षीचं हे मागच्या वर्षी गेलं आणि हेही वर्ष गेलं, अजूनही मिळणं बाकी आहे किंवा अजूनही देणं बाकी आहे तर, अन्यथा नाही. ठीक आहे. मग हे 5,000 मायनस झाले. 5,000 मायनस झाल्यानंतर आता या ठिकाणी त्यानं पुन्हा विचारलं की सर ₹7,000, ₹7,000 हे नेक्स्ट वर्षाकरता दिलेले आहेत, सॉरी मिळालेले आहेत, आहे की नाही. ₹7,000 हे पुढच्या वर्षीचे मिळालेले आहेत, म्हणजे हे सुद्धा बाळांनो काय होतील, मायनस होतील. म्हणजे किती उरले आता 38,000. मग आता सर सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग 5,000 आहे करंट वर्षाचं सर, तर मग याच्यात हे 5,000 मिळाले, मग काहीच ऍड करायचं नाही का सर. या 5,000चा आणि या 5,000चा काही एक संबंध नाही, काही एक संबंध नाही. हे मागच्या वर्षीचे 5 मिळणं बाकी होते, या वर्षी मिळाले. पुन्हा या वर्षीचे 5 मिळणं बाकी आहेत. या 5चा आणि या 5चा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही बाळांनो, काहीही तारतम्य नाही, काहीही गणित नाही याचं. ठीक आहे ना. मग त्याला पुन्हा आपण आता हे जे चालू वर्षाचं आहे त्याला मात्र आपल्याला काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. म्हणजे 38 आणि 5 43,000चं सबस्क्रिप्शन बाळांनो होईल, आउटस्टँडिंग लिहायचं आणि हे जाईल बाळांनो सेकंड पोस्टिंग ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन म्हणून लायबिलिटी साईडला आणि 5,000 सबस्क्रिप्शन चालू वर्षाचं मिळणं बाकी आहे ते बाळांनो बॅलन्स शीटच्या असेट साईडला. अशा प्रकारे लिहायचं आहे. या 5,000चा आणि या 5,000चा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. कोणते 5,000, हे 5,000 आणि हे करंट वर्षाचे आउटस्टँडिंग 5,000, काही एक संबंध नाही मित्रांनो. ठीक आहे ना. तर मी तुम्हाला परत सांगतो, रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटचा एकच अर्थ लक्षात ठेवायचा, तो म्हणजे पैसा मिळाला तर रिसिप्ट साईडला आलेला आहे, पैसा भेटला, भेटणं बाकी नाही. हे तुम्ही लक्षात ठेवून टाका की पैसा आम्हाला मिळाला म्हणूनच तो रिसिप्ट साईडला आला, आहे की नाही. पैसा आम्हाला मिळाला म्हणूनच तर तो कुठे आला, रिसिप्ट साईडला आला. जर पैसा मिळाला नसता तर तो रिसिप्ट साईडला आला असता का, नाही आला असता बाळांनो. आणि पेमेंट साईडला बाळांनो कोणता पैसा येईल, जो पैसा आपल्याकडून गेला, जो पैसा आपल्याकडून गेला तो बाळांनो पेमेंट साईडला जाईल. कोणत्याही मार्गाने पैसा जाओ, पैसा गेला म्हणजे पेमेंट साईडला जाईल, बाकी कोणताही पैसा त्या ठिकाणी येणार नाही. हे मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आता बघूया आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आता बघूया इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. बघा बाळांनो, हे एक नॉमिनल अकाउंटचा प्रकार आहे. हे एक नॉमिनल अकाउंटचा प्रकार आहे बाळांनो, नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा नियम बाळांनो काय सांगतो आपल्याला, नॉमिनल अकाउंटचा नियम सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, आहे की नाही. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, हा तुम्हाला नियम सांगतो बाळांनो, आहे की नाही. मग हा नियम सांगतो तर या ठिकाणी मात्र एक लक्षात घ्यायचं आपल्याला, तर त्या ठिकाणी बाळांनो तुम्हाला एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की आपण जे इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट काढतो आहे ते फक्त आणि फक्त चालूच वर्षाचे खर्च आणि इन्कम ठेवतो, बाकीचे उडवून टाकतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, हे तुमचं इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट आहे मित्रांनो. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे डेबिट साईडला बाळांनो काय येतात, एक्सपेंडिचर येतात आणि क्रेडिट साईडला इन्कम्स येतात, बरोबर की नाही. तर चालू वर्षाचेच एक्सपेन्सेस ठेवायचे, चालू वर्षाचेच इन्कम ठेवायचे, बाकीचं सगळं आपण बाळांनो काय करून टाकायचं आहे, मायनस करायचं आहे, छाटायचं आहे, काटून टाकायचं आहे, आहे की नाही. जे एक्सपेंडिचर्स असतील ते फक्त चालू वर्षाचे असतील, इन्कम असतील ते फक्त चालू वर्षाचे असतील. पुढच्या वर्षाचे पैसे यावर्षी मिळाले, पुढच्या वर्षीचं इन्कम यावर्षी मिळालं, पुढच्या वर्षीचा खर्च यावर्षी ऍडव्हान्स केला, त्यानंतर मागच्या वर्षीचा खर्च यावर्षी केला,
मागच्या वर्षीचे इन्कम या वर्षी मिळालं, हे सगळं बानो मागच्या पुढच्या वर्षाचं आपण काय करायचं आहे बानो, लेस करायचं आहे. ठेवायचे का नाही. फक्त चालू वर्षाचा खर्च देणं बाकी आहे, चालू वर्षाचं इन्कम मिळणं बाकी आहे, ते मात्र बानो आपण काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. हे तुम्हाला फक्त समजून घेणं गरजेचं आहे, बाकी काहीही नाही. आहे की नाही. या दोघांची सांगड कोणाची बाळांनो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट, या दोघांची सांगड तुम्हाला याच माध्यमातून घालायची आहे. कारण रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट तुम्हाला काय सांगते, पैसा मिळाला तर रिसिप्ट साईडला सांगते आणि पैसा गेला असेल तर पेमेंट साईडला सांगते. गेला प्रत्यक्षात बंडल नोटा गेल्या आपल्या तर पेमेंट साईडला येतात, आणि बंडल आले पैसा आला तर ते बाजूला रिसिप्ट साईडला येते. ते फक्त आपल्याला याच्यात एकच काम करायचं आहे, तर ते दिलेला आयटम एक तर खर्च आहे का इन्कम आहे हे बघायचं आहे, किंवा असेट आहे का लायबिलिटी आहे हे बघायचं आहे. आता असेट लायबिलिटी वेगळं, परंतु खर्च असेल त्यातला कोणता, तर तुम्हाला फक्त एवढं बघायचं आहे की त्या ठिकाणी रिसिप्ट साईडला तुम्हाला एखादा अमाऊंट दिलेला आहे, तर तो अमाऊंट इन्कम आहे. ओके ना, इन्कम आहे हे तुम्हाला पहिल्यांदा ओळखायचं आहे. मग ते दिलेलं जितकं इन्कम आहे त्यातलं या वर्षीचं, ही जी 12 महिने आहेत, समजा आपलं हे 31 मार्च 2020 हे वर्ष आहे. आता कालच संपलं आपलं वर्ष, कालच 31 मार्च होती ना, घ्या 31 मार्च 2021 हे आर्थिक वर्ष घेतलं आपण. तर या आर्थिक वर्ष चालू बानो केव्हा झाला असेल, 1/4/2020 ते 31/3/2021 या 12 महिन्यात. आता उदाहरणार्थ बघितलं तर तुम्हाला सांगितलं की लाईट बिल, उदाहरणार्थ भाडं, तुमच्या ऑफिसचं भाडं 2000 रुपये पर मंथ आहे. म्हणजे किती रुपये व्हायले वर्षाला बानो, 24,000. ओके, 24,000 रुपये व्हायलेत. आणि मग तुम्ही हा तुमचा आता दुकानात तुमच्या ऑफिसचं भाडं दिलं, तुमचा हा खर्च आहे. मग तुम्ही रेंट, पण तुम्हाला पेमेंट साईडला हा खर्च दिला असेल बानो की रेंट 30,000 रुपये, आणि खाली ऍडजस्टमेंट सांगितली की तुम्ही महिन्याला फक्त 2,000च भाडं देता, अशी तुम्हाला ऍडजस्टमेंट सांगितलेली आहे की रेंट इज फॉर पेड ₹2,000 पर मंथ, अशी तुम्हाला ऍडजस्टमेंट दिलेली आहे. आणि तुमची पेमेंट साईड सांगते की बा रेंट 29,000 दिलेला आहे. तर याचा अर्थ असा आहे मित्रांनो की तुम्हाला ही ऍडजस्टमेंट सांगते की 2,000 रुपये महिना भाडं आहे, तर 12 महिन्याचं 24,000 भाडं व्हायलं. तुम्ही दिलंय किती बानो, 30,000 भाडं दिलेलं आहे. म्हणजे 30ला 30,000चं भाडं या वर्षीचा खर्च होईल का, मुळीच या वर्षीचा खर्च होणार नाही. तो आहे की नाही, मुळीच या वर्षीचा खर्च होणार नाही. तर या वर्षीचा खर्च फक्त किती होईल बानो, 24,000 रुपये होईल. तर याचा अर्थ लेस. तर आपण भाडं द्यायला पाहिजे होतं 24,000, दिलंय 30,000, याचा अर्थ 6,000 रुपये आपण काय केला बानो, ऍडव्हान्स खर्च केलाय. कोणताही खर्च ऍडव्हान्स केलेला आहे. म्हणजे या वर्षी फक्त आपण किती रुपये खर्च आहे बानो, या वर्षी आपल्या भाड्याचा 24,000चा खर्च आहे. कारण का, भाडं किती आहे आपलं, फक्त 2,000 रुपये पर मंथ एवढंच भाडं आहे. त्यामुळं 2,000 रुपये महिना हेच भाडं आपण दिलं पाहिजेत. 12,000 गुणिले 2,000 रुपये म्हणजे 24,000 रुपये भाडं दिलं पाहिजेत. तर 6,000 रुपये हे काय आहे, ऍडव्हान्स खर्च आहे. मग हे 6,000 रुपये ऍडव्हान्स खर्च आहे, तर हे 6,000 रुपये हे तुम्ही बॅलन्स शीटच्या असेट साईडला नेला पाहिजेत. कारण का, हा खर्च तुम्ही ऍडव्हान्स केलेला आहे की नाही. किंवा याच 6,000 बद्दल, या 6,000 बद्दल तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा ऍडजस्टमेंट दिली असेल, तर तेही तुम्ही पाहिली पाहिजेत. तेही तुम्ही पाहिली पाहिजेत बाळांनो. ती ऍडजस्टमेंट तुम्हाला काय सांगितली, कदाचित असं सांगू शकलं असते. जनरली तुम्हाला काय सांगितलं, फक्त एवढं सांगितलेलं आहे की बाबा 2,000 रुपये महिना भाडा आहे, एवढंच सांगितलं तर आपण त्याला काय धरलं बाळांनो, वरचे 6,000 ऍडव्हान्स खर्च म्हटलं. पण सांगितलं की ₹3,000 रेंट इज फॉर लास्ट इयर. तुम्हाला सांगितलं भाडं की 3,000चं भाडं हे मागच्या वर्षीचं आहे. तर याचा अर्थ बाळांनो या ठिकाणी काय होईल, पुन्हा एकदा इथं लेस होईल, पण इथं 3,000च होईल बाळांनो ऍडव्हान्स. आता बघा नेमकं घडलं काय, की तुम्ही महिन्याला 2,000 रुपये भाडं भरता, 12 महिन्याचे 24,000 रुपये. तर या वर्षाचा खर्च 24,000 आहे, याच्यात काय बदल झाला नाही. फक्त बदल काय झाला की जे 30,000 भरलं, 24,000 भरायला पाहिजे होतं, भरलं 30,000 रुपये. म्हणजे तुम्ही जे 6,000 रुपये एक्स्ट्रा भरलेले आहेत, त्या 6,000तले 3,000 रुपये हे मागच्या वर्षीचं भाडं या वर्षी दिलेलं आहे आपण. तर इथं तुम्हाला बाळांनो काय म्हणावं लागेल, लेस फॉर लास्ट इयर 3,000 रुपये. उरले इथं बाळांनो किती, आता 27,000 रुपये. पुन्हा लेस, आता बाकीचे 3,000 रुपये उरले बाळांनो. सहज गोष्ट आहे. 6,000तले एक्स्ट्रा 6,000तले 3,000 मागच्या वर्षीचे आहेत. तर नक्कीच बाळांनो 3,000 रुपये काय असतील मित्रांनो, ऍडव्हान्स असतील.
तर मग 3,000 लिहिले आपण आणि 24,000 आपण बाहेर लिहायचे. संपलं काम. अशा प्रकारे करायचं आहे. आणि या लास्ट इयरच्या 3,000ची कुठेही पोस्टिंग करायची गरज नाही, सेकंड पोस्टिंग, पण ऍडव्हान्सची मात्र करायची आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला. एवढंच फक्त तुम्हाला बघायचं आहे मित्रांनो. मी काय सांगतो, परत परत तुम्हाला सांगतो मित्रांनो, परत परत सांगतो, रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट मध्ये मागच्या पुढच्या सगळ्या वर्षा कोणत्याही कुठलचाही खर्च आणि उत्पन्न येऊ शकतात. कुठलेही खर्च उत्पन्न येऊ शकतात रिसिप्टला, पेमेंटला, परंतु त्याला इन्कम आणि एक्सपेंडिचरला लिहिताना काटछाट करून लिहायचं आहे. काटछाट म्हणजे काय? मागच्या पुढच्या वर्षाचं लेस करायचं आहे आणि चालू वर्षाचं काय जर देणं मिळणं बाकी असेल तर त्याला आपण ऍड करायचं आहे. आज या ठिकाणी मी थांबणार आहे कारण आज उपवास आहे आणि सकाळी 7 वाजल्यापासून कंटिन्यू क्लास चालू आहे. तुमच्या काही अडचणी असतील तर मला विचारू शकता. तुमच्या आज शिकवल्या त्याबद्दल काही अडचणी असतील तर तुम्ही मला विचारू शकता. सगळ्यांपर्यंत माझा आवाज जात नाहीये का? तुमच्या आज शिकवलेल्या भागांबद्दल काही अडचणी असतील तर तुम्ही मला विचारू शकता. काहीतरी रिस्पॉन्स द्या. समजलं? आणि हे लक्षात ठेवायचं आहे, हीच मोठी याची गुरुकिल्ली आहे. या चॅप्टरची सगळ्यात मोठी गुरुकिल्ली जर काय असेल तर हीच मुद्दा आहे. रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटचा अर्थ काय होतो आणि इन्कम अँड एक्सपेंडिचरचा अर्थ काय होतो. एवढं जर लक्षात घेतलं तर आपोआप तुम्हाला सगळ्या गोष्टी डोक्यात घुसतील तुमच्या आणि आपोआप तुमच्याकडून ते होतील. मी रोज विसरून चाललो. आता लगेच प्रश्नपत्रिका पाठवू का? ठीक आहे, व्हॉट्सअपवर डायरेक्ट पाठवतो तुम्हाला. बाकी कोणाला काय अडचण नाही मग? नाही? चालते मग. या चॅप्टर बद्दल कोणाला काही अडचण नाही? चॅप्टर नाही, चॅप्टर तर आपण घेणार आहोत. अजून 3-4 दिवस आपण चॅप्टर घेणार आहोत. आता मी काय करतो, आता लगेचच विदिन 5 मिनिटात तुम्हाला मी एक प्रश्नपत्रिका पाठवतो अकाउंटची. ते तुम्ही सॉल्व्ह करायची आहे आणि ती सॉल्व्ह केल्यावर तुमच्याकडे ती ठेवायची आहे. लगेचच उद्याचा क्लास संपल्या मी तुम्हाला याची आन्सर की पण पाठवणार आहे. ती आन्सर की तुम्ही टॅली करून बघायची आहे. सगळ्यांना समजलं मी काय म्हटलं ते? आणि वेळ लावून सोडवायची आहे. 3 तास आपण जसं क्लासमध्ये बसून सोडवली की नाही, त्या पद्धतीनं ती सोडवायची आहे. आणि एक शेवटची प्रश्नपत्रिका सोमवारपासून दुकानं वगैरे उघडणार आहेत. फक्त क्लासेसला परवानगी नाही आहे. तर मी तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना बोलवून त्या प्रश्नपत्रिका देणार आहे. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका 1 बाय 1 यायचं आणि घेऊन जायची. ते कशी, केव्हा, कधी हे तुम्हाला मी व्हॉट्सअपवर सांगतो. पण आता लगेचच मी तुम्हाला बघा प्रश्नपत्रिका पाठवणार आहे. ठीक आहे? तर आपण भेटूया उद्याच्या क्लासमध्ये. आता तुमच्याकडे जसा वेळ भेटेल 3 तासाचा, तसं 3 तासाच्या वेळेमध्ये तुम्ही ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. मी ग्रुपवर टाकणार आहे प्रश्नपत्रिका. ती आपण प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. फीसचं तर नाव काढायचा विषयच नाही, कारण तुमची द्यायची इच्छाच नाही आहे. त्यामुळे फीसचा तर नाव काढायचा विषय नाही आहे. चला तर भेटूया उद्याच्या क्लासमध्ये. फीसचं तर कोणी नावही काढणार आहे. मीच आपल्या मूर्खाचं नाव काढायला लागलो चाललो. ठीक आहे? तेवढा भारीचा मेसेज टाकूनही कोणावर काहीच परिणाम पडला नाही. एकाही म्हणजे बुद्धिवादी किंवा काय म्हणू आपण कोणत्याही म्हणजे अशा म्हणजे संस्कारी विद्यार्थ्यांना फीस दिली नाही. कारण आपण असा शब्द का वापरावे, कारण तुम्हाला जर काही सरांची काही कदर असली असती तर तुम्ही निश्चित तुम्हाला म्हणजे काही तुमच्या डोक्यावर परिणाम म्हणजे पडला असता, तुम्ही आतापर्यंत फीस दिली असती. पण आपल्याकडे नाहीच त्या गोष्टी सगळ्या. तर म्हणून मला हे वाईट शब्द वापरायला लागले बाळांनो. तर हे कसं आहे, कारण आता तुमची एक्झाम फक्त 20 दिवस बाकी आहेत एक्झामला तुमच्या. आणि एकदा का एक्झाम संपली की सरची ओळखही विसरते, मला माहित आहे. आणि वारंवार तुम्हाला सांगायला लागतं. आपण सगळे असे कोणी हे नाही, सगळे आपण सदन घरचे आहोत. जे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी फटाफट फीस आणून दिली आणि आपण सदन घरचे असून सुद्धा आपण फीस देत नाही म्हणजे
फार मला असं विचार करावा लागतोय की वा खरंच म्हणजे हे खरंच फीस देऊ शकत नाहीत का असं वाटतंय. असं तर मला वाटत नाही कोणाची परिस्थिती आहे म्हणून. ज्यांच्याकडे फीस बाकी आहे ना त्यांची मला अशी कोणाचीच परिस्थिती वाटत नाही. ठीक आहे, चला उद्या भेटूया आपण. लगेच आता प्रश्नपत्रिका पाठवतो, ती घ्यायची आहे आणि सोडवायची आहे.